आज अतिशय दुःखद अशा प्रसंगी आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे काय बोलायचं याचे शब्द देखील या ठिकाणी सुचत नाहीत। रात्री परवा 2:15 वाजता मला बेटे साहेबांचा मेसेज आला की आरक्षणाची मीटिंग सीएम साहेबांनी बोलवली आहे। त्या मीटिंगला मी त्या ठिकाणी पोहोचतोय आणि सकाळी तुमच्याशी बोलतो। तेव्हा असं कधीच वाटलं नाही की सकाळी अशा प्रकारची दुःखद घटना या ठिकाणी ऐकायला मिळेल। माझ्याकरता वैयक्तिकदृष्ट्या देखील ही एक फार मोठी हानी आहे, कारण माझ्यावर प्रचंड प्रेम करणारा अशा प्रकारचे माझे एक मित्र मेटे साहेबांच्या रूपानं आज या ठिकाणी नाहीत। नुकतंच त्यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमामध्ये जाण्याचा प्रसंग आला होता आणि त्यावेळी अनेक विषयांवर आमची चर्चा झाली। सातत्याने किमान 15 दिवसातनं एकदा तरी मेटे साहेबांची आणि माझी भेट व्हायची आणि त्यांच्या सगळ्या भेटींमध्ये कधीही वैयक्तिक विषय ते मांडायचे नाहीत। त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या बद्दल तळमळ होती। सातत्याने मराठा आरक्षणाचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, ऊसतोड कामगारांचा विषय असेल, या सगळ्या विषयांवर सातत्याने त्या ठिकाणी ते विषय मांडायचे आणि एक एक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे। खरं म्हणजे अतिशय सामान्य अशा परिस्थितीतनं वर येत आपल्या स्वतःच्या भरोशावर हे नेतृत्व उभं राहिलं आणि शिवसंग्रामसारखी संघटना तयार करून त्या माध्यमातनं सामान्य तरुणाईला त्यांनी सोबत जोडलं आणि एवढी मोठी संघटना त्यांनी तयार केली। आज खरोखर त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी तयार झाली आहे। पण माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे काम विनायकरावनी हातामध्ये घेतलं आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, हाच संकल्प आज खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। आणि याकरता जे जे करावं लागेल ते निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करू। आज खरं तर मेटे साहेबांबद्दल भरभरून बोलता येईल। माझ्याजवळ त्यांच्या आठवणी देखील खूप आहेत, खूप जवळचा संबंध आलेला आहे, पण आता ती वेळ नाही। पुढच्या श्रद्धांजलीच्या सभेत त्यातल्या अनेक गोष्टी सांगता येतील। आज ईश्वराला एवढीच प्रार्थना करतोय की ईश्वराने हा जो काही प्रसंग आणला आहे त्या प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावी। आणि त्यांचंच कुटुंब नाही तर या ठिकाणी जे बृहत कुटुंब आहे शिवसंग्राम आणि त्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारी जी सगळी मंडळी आहे, या सगळ्यांना ईश्वराने ही ताकद द्यावी की हे दुःख सहन करण्याची ही शक्ती द्यावी आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी। मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला आम्ही पुढे नेऊ अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझी श्रद्धांजली संपवतो। माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो शिंदे साहेबांना की आपण श्रद्धांजली घ्या।